लाडकी बहीण योजना ही 100% यशस्वी झाली, कारण ग्राउंड लेवलला आम्ही फिरत होतो तर अशी उदाहरणं आहे की मुस्लिम महिलांनी सुद्धा यावेळी महायुतीला मतदान केलं। हे आश्चर्यजनक होतं आणि महिलांना ही भीती होती, आमची सुद्धा भाषणं चालू होती की आजपर्यंत इतिहासामध्ये आजपर्यंत सत्ता स्थापन झाल्यापासून एवढी सरकार बसली पण कधीसुद्धा कोणी महिलांचा विचार केला नाही। आम्ही सुद्धा भाषणामध्ये सांगत होतो की अर्धी शक्ती या हिंदुस्थानामध्ये महिलांची आहे आणि महिलांनी अनेक क्रांती घडवल्या आणि यावेळेसची क्रांती ही लाडकी बहीण निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये घडवणार आणि ते चित्र झालं। त्याच्यामुळे फार मोठा सहभाग यावेळी महिलांचा होता आणि त्याच्यामुळेच हे सरकार बसलं असं म्हणायला काही हरकत नाही। विदर्भात सातत्याने काँग्रेस म्हणत होते की आमची हवा आहे, परंतु त्यांना आमदारांची संख्या जी आहे ती 20 सुद्धा गाठता आली नाही। विदर्भामध्ये भाजप आणि महायुतीला मॅन्डेट जो आहे तो जनतेने दिलेला आहे। निश्चितपणे विदर्भामध्ये पण शेवटी लाडकी बहिणी सर्वच ठिकाणी आहे आणि सर्वांना असं वाटत होतं की आजपर्यंत काँग्रेसनी फक्त सर्वांचा उपयोग करून घेतला। महिलांच्या बाबतीत सर्व म्हणत होती की महिला सुरक्षित नाही, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महिलांना हक्काची स्वाभिमानाची जी ओवाळणी मिळाली, त्यांना असं वाटलं की आपल्याला आजपर्यंत कोणीच गृहीत पकडलेलं नाही, पण आज या सरकारने आपल्याला गृहीत पकडलं आणि आपल्याला जो सन्मान दिला हा अभूतपूर्व होता आणि म्हणून ही क्रांती घडली असं म्हणायला हरकत नाही। 5 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत, मुख्यमंत्री कधी होणार अशी चर्चा जी आहे ती राजकारणात रंगलेली आहे। हे बघा, कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा देखील प्रकट करण्यात आली आहे। आता 41 आमदारांचं पाठबळ आहे, तर महायुतीने अजितदादांना मुख्यमंत्री करावं का? प्रश्नच नाही। ही तर मी त्यांची एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे माझी सुद्धा अपेक्षा आहे, जनतेची अपेक्षा, कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, पण आता सिच्युएशनप्रमाणे काय होतील ते पक्षश्रेष्ठी ठरवतील। महायुतीचे सर्व पदाधिकारी सर्व नेते मंडळी बसून ठरवतील, त्यामध्ये मी फार छोटी कार्यकर्ता आहे, पण दादा मुख्यमंत्री व्हावं हे पहिलेपासूनचं स्वप्न आहे, ते पूर्ण व्हावं असं निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।